नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या अनिताज किचन या चॅनलवर. उन्हाळा आला आणि करीचा सीझनही जोशात आहे. मग यंदा आपण एक धमार आणि तोंडाला पाणी आणणारी पारंपरिक पण हटके रेसिपी करणार आहोत. ती म्हणजे कच्च्या करीचा आंबट गोड आमरस. या उन्हाळ्यातील उकड्याला आराम देणारा, तोंडाला हलताच झणझणीत आणि गोडसर चव देणारा आमरस आपण अगदी घरगुती पद्धतीने आणि सोप्या कृतीतून बनवणार आहोत. चला तर मग तुमच्या स्वयंपाकघरात तयार व्हा आणि माझ्यासोबत या भन्नाट रेसिपीची मजा लुटा. आता वेळ न घालता चला करूया सुरुवात. आमरस करण्यासाठी इथे मी 3 कैऱ्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय. आता या कैऱ्यांना एका स्टीलच्या पातेल्यात पाणी टाकून छान मऊसूत होईपर्यंत शिजून घेणार आहोत. तुम्ही कैऱ्यांना कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून शिजून घेतलं तरी चालेल. फ्रेंड्स, आपल्या रेसिपीमधील एक महत्त्वाची टिप्स म्हणजे या कैऱ्यांना आपल्याला साल न काढता सालीसकट कैऱ्या शिजून घ्यायच्या आहेत. कारण सालीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी कैरीच्या साल काढल्यामुळे बऱ्याच प्रमाणात कमी होते. त्यामुळे कैरींची साल न काढता कैऱ्या आपल्याला सालीसकट पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. कैऱ्यांना चम्मचचे किंवा कशाच्या तरी साहाय्याने थोडंसं दाबून चेक करायचं. कैरी आपली छान अशी डबल्या जात असली तर ओळखून घ्यायचं की आपली कैरी छान शिजलेली आहे. कैऱ्या आपल्या छान मऊसूत शिजलेल्या आहेत. याच पातेल्यात आता थोडं थंड पाणी टाकून या कैऱ्यांना आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. कैऱ्या आपल्या आता थंड झालेल्या आहेत. कैऱ्यांना असं एका हाताने धरून दुसऱ्या हाताने थोडंसं प्रेस देत असं गोल फिरवत बीपासून गर मोकळा करून घ्यायचा आहे. यानंतर कैरीचे शेंड्याचे टोक चाकूने किंवा हाताने काढून टाकायचे आहेत आणि कैरीमधून अशा प्रकारे गर किंवा पल्स काढून घेऊन कैरीची बी व साल वेगळी काढून धुवून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये शिल्लक राहिलेला गर काढून घ्यायचा आहे आणि ते काढलेलं पाणी कैरीच्या गरामध्ये टाकून चम्मचने मिक्स करून घेऊ. यानंतर मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढलेला गर किंवा पल्स टाकून त्यात अर्धी वाटी फोडलेला गूळ, तुम्ही गूळ किसून सुद्धा घालू शकता किंवा गुळाऐवजी साखर घातली तरी चालेल. कैरीच्या आंबटपणानुसार गूळ किंवा साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. गूळ आणि कैरीचा गर आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचा. त्यामुळे गूळ बारीक होऊन गरातील राहिलेल्या गाठी सुद्धा बारीक होतील. छान असा स्मूथ आमरसाचे मिश्रण आपले तयार होईल. तुम्ही इथं बघू शकता छान ते स्मूथ असं मिश्रण आपलं आमरसाचं तयार झालेलं आहे. यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे कारण आमरस थोडं पातळ सरत राहतो. यानंतर फोडणीसाठी मी एक कढई गरम करून घेतलेली आहे. यात 1 चम्मच साजूक तूप टाकून गरम करून घ्यायचं. तूप गरम होताच त्यात अर्धा चम्मच जिरं फुलून आल्यावर किसलेलं सुकं खोबरं टाकून 1 मिनिट खोबऱ्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. खोबरं जास्त लालसर होऊ द्यायचं नाही कारण ते थोडं कडवट लागतं. मिक्सर आणि लगेचच मिक्सरला काढलेलं मिश्रण चम्मचने थोडंसं धुवून कढईमध्ये कोणतीही एखादी चाळणी धरून गाळून घ्यायचं आहे कारण गुळामध्ये जर कढई कचरा असेल तर ते चाळणीवर अडकून राहील. आपल्या पणाला किंवा आमरसाला रंग येण्यासाठी 1/2 चम्मच हळद, आमरसाची चव वाढवण्याकरता चवीनुसार म्हणजेच 1/2 चम्मच मीठ. आता हे सगळं परत एकदा मिक्स करून या आमरसाला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. मंडळी, आपल्या आमरसाला आता उकळी आलेली आहे. हळद टाकल्यामुळे छान पिवळसर रंग सुद्धा आलेला आहे. पातळसर भन्नाट आमरस आपला तयार होत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घट्टसर किंवा पातळ आमरस हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता सगळ्यात शेवटी 1/2 चम्मच वेलची पूड टाकून थोडंसं ढवळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. तुम्ही याच्यात
कोणते थोडेसे ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू, बदाम वगैरे किसून घालू शकता. आमरस मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. बघताच क्षणी तोंडाला पाणी येते असा हा आमरस चवीला सुद्धा भन्नाट लागतो. या आमरसासोबत गव्हाच्या चिकाची कुरडई किंवा तांदळाचे पापड बुडवून खाण्याची पद्धत विदर्भामध्ये आहे. दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून चवीला खूप छान लागतं. तर समर सीझनमध्ये अशी ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. तर मंडळी, असा तयार झाला आपला तोंडाला पाणी आणणारा आंबट गोड आणि थंडगार कच्च्या कैरीचा आमरस. उन्हाळ्याच्या कडक उन्हात असा गारवा देणारा आमरस प्यायला तर काय मजाच येते ना. तुम्ही पण एकदा नक्की ही रेसिपी करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी वाटली ती. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचं आवडतं चॅनल आणि त्याच किचन सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच भन्नाट आणि पारंपरिक चविष्ट रेसिपी घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.